पूर्ण नाव जेफ्री एडवर्ड एपस्टीन. 1953 मध्ये न्यूयॉर्कमधल्या ब्रुकलिन शहरामध्ये त्याचा जन्म झाला. अभ्यासामध्ये तो प्रचंड हुशार होता. न्यूयॉर्कमधल्या एका हायस्कूलमध्ये गणित आणि तो फिजिक्स शिकवायचा. नंतर 1976 मध्ये वॉल स्ट्रीटवरच्या बेअर स्टर्न्स या इन्व्हेस्टमेंट बँकेत तो जॉईन झाला आणि काही वर्षातच त्याच बँकेत पार्टनरही झाला, जी बँक 2008 मध्ये अमेरिकेत आलेल्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये बुडाली. 1981 मध्ये एपस्टीनने त्याची स्वतःची फर्म जे एपस्टीन अँड कंपनी सुरू केली. अब्जाधीश क्लायंटच्या पैशांच्या व्यवस्थापनाचं काम त्याची कंपनी करायची. रिटेल मॅग्नेट आणि लेस्ली वेक्सनर सारख्या जगातल्या टॉप अब्जाधीश क्लायंटच्या संबंधांमुळे त्याने खूप संपत्ती जमवली. मॅनहॅटनमधील मोठं टाउन हाऊस असेल, फ्लोरिडा मॅन्शन, न्यू मेक्सिको रँच, पॅरिसमधलं अनेक अपार्टमेंट्स असतील आणि कॅरेबियनमधील प्रायव्हेट बीच, असं सगळं काही त्याच्याकडे होतं. साहजिकच एवढे पैसे आल्यामुळे अनेक राजकारणी, बिझनेसमॅन, हॉलिवूड सेलिब्रिटी आणि ब्रिटिश राजघराण्यातील लोकांसोबत त्याचे चांगले संबंध झाले. पार्ट्या, डिनर्स, प्रायव्हेट जेट ट्रिप्स या सगळ्यांमुळे तो पॉवरफुल लोकांच्या सर्कलचा भागही झाला होता. आणि याच्यातच 2005 मध्ये फ्लोरिडातल्या पाम बीच परिसरात अशा अफवा आणि तक्रारी सुरू झाल्या की एपस्टीन आपल्या मॅन्शनमध्ये अल्पवयीन मुलींना पेड मसाजच्या नावाखाली बोलावतो आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतो. पोलिसांना त्याच्या घरावरच्या छाप्यामध्ये नोटपॅड्स, अनेक मोठ्या लोकांचे फोन नंबर, त्याच्या आयलँड आणि घरी ये जा करणाऱ्यांची नोंद, मसाज रूम्स आणि बरेच पुरावे सापडले, जे आता हळूहळू जगासमोर येतीलच.